कैरीचा सीझन चालू असला की वेगवेगळे कैरीचे आंबट गोड पदार्थ आपण बनवतो. तर आज मी कैरीचा आंबट गोड रसरशीत मुरंबा किंवा साखर आंबा करून दाखवणार आहे. तर हा मुरंबा वर्षभर टिकवण्यासाठी टिप्स सुद्धा मी शेअर करणार आहे. जरी साखर घातली तरी साखरेचा आपल्या शरीराला अपाय होऊ नये म्हणून ह्या मुरंब्यामध्ये एक गोष्ट केली आहे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी श्रावणी झोम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग रेसिपी पाहू. तर इथे मी मुरंब्यासाठी राजापुरी कैरी घेतलेली आहे. इथे तुम्ही तोतापुरी कैरी घेतली तरी चालेल, पण राजापुरी कैरी मुरंब्यासाठी उत्तम आहे. कैरी कच्ची घ्यायची, पण त्याला पारा असला पाहिजे. राजापुरी कैरी जास्त करून लोणचं, कैरीचं पन्ह आणि मुरंब्यासाठी वापरतात. तर ही कैरी पाण्यामध्ये अर्धा तास आधीच ठेवून घ्यायची. त्यानंतर ती पाण्यामध्ये चांगली स्वच्छ पुसून घ्यायची आणि स्वच्छ करायची. ही कैरी आकाराने मोठी असते आणि चवीलाही आंबट गोड अशी असते. ही कैरी एप्रिल ते जून महिन्यामध्ये बाजारात येते. तर ही कैरी धुतल्यावर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची. आता कैरीचा देठाचा भाग आहे तो सुरीने कापून घ्यायचा, कारण त्याला चीक असतो तो जायला पाहिजे. देठ कापल्यावर आपल्याला कैरी तासून घ्यायची आहे. त्यासाठी सोलाण्याने कैरीच्या वरचा हिरवा भाग पूर्ण काढून घ्यायचा. तर ही अशी कैरी तासून घेतलेली आहे. आता ही कैरी किसणीवर किसून घ्यायची. कैरीचा किस उभ्या लांब रेषेमध्ये काढायचा. ह्या अशा पद्धतीने किस काढायचा. तर ही कैरी अशी उभी किसून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता या कैरीचा बाटा एकदम पातळ आहे, म्हणून या कैरीला गर जास्त प्रमाणामध्ये असतो. ह्या एका कैरीचा एवढा किस मिळाला आहे. एक मोठी वाटी एवढा हा किस आहे. तर आता इथे एका कढईमध्ये 3 ग्लास पाणी गरम करायचं. पाण्याला उकळी आली की त्यात किसलेला कैरीचा किस पाण्यामध्ये शिजायला ठेवायचा. गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि कैरीचा किस असा पसरून घ्यायचा. आपल्याला हा किस जास्त शिजवायचा नाहीये, फक्त 50% हा किस शिजून घ्यायचा आहे. असं केल्याने मुरंबा करायला जास्त वेळ लागत नाही आणि कैरी जास्त आंबट असेल तर त्याचा आंबटपणा कमी होतो, कारण आपण कैरी कच्ची घेतलेली आहे, जास्त तयार अशी कैरी घेतलेली नाहीये. कैरी ही अशी शिजायला आली आहे. तर आता गॅस बंद करायचा. 2 ते 3 मिनिटात कैरी शिजलेली आहे. आता हा किस आपण लगेचच एका सुती कपड्यावर गाळून घ्यायचा. आधी मोठ्या झाऱ्याने हा कैरीचा किस गाळून घ्यायचा, नंतर मग तो सुती कपड्यावर काढून घ्यायचा आणि जमेल तेवढं पाणी गाळून घ्यायचं. हा किस कपड्यावर चांगला पसरून घ्यायचा, म्हणजे त्याचं पाणी खाली पूर्ण निथळलं पाहिजे. कपडा असा वर झाकून कैरीचं पाणी कपड्यावर टिपून घ्यायचं. आपल्याला पुन्हा किस शिजवायचा आहे, म्हणून हा अर्धवटच शिजवलेला आहे. हा थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता इथे पाक करण्यासाठी पॅनमध्ये 3 वाटी साखर घ्यायची. 3 वाटी साखरेला 3 वाटी पाणी घ्यायचं. ही साधारण 600 ग्रॅम एवढी साखर आहे. आता चमच्याने साखर विरघळू द्यायची. मोठ्या गॅसवर साखर विरघळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या उकळलेल्या पाण्यावर सफेद सफेद फेस दिसायला लागला आहे. पाणी स्वच्छ दिसत नाहीये. आता यात 2 चमचे आपलं साधं नॉर्मल टेम्परेचरचं दूध मिसळायचं आहे आणि पाणी ढवळून घ्यायचं. तर इथे दूध घातल्यावर पाण्यावर सफेद सफेद फेस जमा व्हायला लागलाय. हा फेस आपल्याला बाहेर काढायचा आहे. जसं जसं पाणी उकळत राहील तसं तसं हा फेस वाढत जाणार, कारण साखरेमध्ये साखर तयार करताना मोरचूत सारखा पदार्थ वापरलेला असतो, म्हणून साखर ही आपल्या शरीराला घातक असते. अशी साखर खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडं ठिसूळ होतात. हा जो पाण्यामध्ये फेस आला आहे त्याला साखरेची मळी असं म्हणतात, जो आपल्या शरीरासाठी घातक असतो किंवा अपायकारक असतो. आता एवढी साखर वापरून आपण वर्षभर मुरंबा टिकवायचा आहे, त्यासाठी ही प्रक्रिया आपण केलेली आहे. जेवढी ही मळी येईल तेवढी बाहेर काढून घ्यायची. म्हणून इथे साखरेऐवजी गूळ वापरलं तरी सुद्धा चालेल. साखर वापरणार असाल तर अशा पद्धतीने आपण साखरेचं पाणी स्वच्छ करून घ्यायचं. तर ही एवढी खराब मळी बाहेर फेकून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही एवढी मळी या पाण्यामधून आपण बाहेर काढलेली आहे. तर पूर्णपणे मळी निघून जाण्यासाठी हे साखरेचं पाणी एका कॉटनच्या सुती कपड्यामध्ये गाळून घ्यायचं, म्हणजे खराब असलेली उरलेली जी मळी आहे ती ह्या कपड्यावर शोषून घेणार.
तर ही साखरेची मळी काढण्याची सर्वात मोठी टीप तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने मुरंबा बनवायचा असेल तर तुम्ही असं एकदा नक्की करून बघा. तुमचा मुरंबा चांगला वर्षभर टिकणार. आता गॅस पुन्हा पेटवून पॅन गरम करून ते गाळलेलं पाणी आहे ते पॅनवर ओतायचं आणि पाक करायला ठेवायचं. जरी यामध्ये दूध घालून साखरेचं पाणी स्वच्छ केलं तरी हा मुरंबा वर्षभर छान टिकून राहतो. आता ह्या पाण्याला उकळी आली की पाक चेक करायचा. आपल्याला याचा एकतारी पाक तयार करायचा आहे. 2 वेळा चेक केल्यानंतर ही अशी एकतार तयार झालेली आहे. तर आता ह्या स्टेजला जो आपण गाळलेला किस बाजूला ठेवला होता तो ह्या पाकामध्ये मिक्स करायचा. आता इथे तुम्हाला असं वाटत असेल की हा एवढा किस ह्या पाण्यामध्ये विरघळेल का, पण तसं काही होणार नाही. तो बरोबर शिजला जाणार, कारण आपण राजापुरी कैरी घेतलेली आहे. ती बरोबर जास्त शिजली तरी सुद्धा ती मोडत नाही, शेवटपर्यंत चांगली तशीच राहते. सुरुवातीला जास्त पाणी झालं असं वाटतं, पण ते शिजताना बरोबर होतं. आता यात पाव चमचा हळद घालायची. हळद ऑप्शनल आहे, ती फक्त रंगासाठीच वापरली आहे. हळद नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यात 4 ते 5 केशरच्या काड्या घालायच्या. केशरने मुरंब्याला रंग सुद्धा चांगला येतो आणि चवही छान लागते. आता सर्व छान मिक्स करायचं. हळद आणि केशर घातल्यावर मुरंब्याचा रंग थोडा चेंज होतो. 4-5 मिनिट झाली आहे. साखरेचं पाणी आटलं आहे. त्यात थोडी वेलची पावडर घालायची आणि मुरंबा जास्त दाट करायचा नाही, थोडा पातळच ठेवायचा. तो थंड झाला की हळूहळू दाट होणार. इथे तुम्हाला मीठ हवं असेल तर किंचित मीठ तुम्ही घालू शकता. आता एका बाजूला पॅनवर लहान चमचा तूप गरम करायचं. त्यात 3 लवंग घालायची, 1 ते 1.5 इंच दालचिनी घालायची आणि इथे 3 काजू आणि 3 बदाम कापून घेतले आहेत ते घालायचे. काजू आणि बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि इथे अख्खी वेलची घालायची आहे, पण मी इथे वेलचीची पावडर घातलेली आहे. हे सर्व तुपावर छान परतून घ्यायचं आणि तयार मुरंब्यावर घालायचं. तर इथे चुकून ड्रायफ्रुट्स मुरंब्यावर टाकायची जी क्लिप आहे ती डिलीट झाली. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर आता इथे आपला मुरंबा तयार झालेला आहे. एवढ्या पाकामध्ये शिजून पण कैरीच्या शिरा मोडलेल्या नाहीये. आता हे कैरीचं गाळलेलं पाणी आहे, त्याचं आपण पन्ह बनवू शकतो. या मुरंब्याची रेसिपी याआधी मी सुरुवातीला 1 वर्ष आधी शॉर्टमध्ये अपलोड केलेली आहे. आज मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तर हा असा शुद्ध आंबट गोड रसरशीत कैरीचा मुरंबा चवीला खूप छान लागतो. कैरीचा किस गाळल्यामुळे मुरंबा जास्त आंबट चवीचा लागत नाही. या व्हिडिओमध्ये साखरेची मळी काढून दाखवली आहे, त्यामुळे हा मुरंबा वर्षभर टिकणार. मी हा असा मुरंबा दरवर्षी घरी अशाच पद्धतीने बनवते. फ्रीजमध्ये मुरंबा चांगला राहतो. तर हा मुरंबा पराठ्याबरोबर, मेथीच्या ठेपल्याबरोबर किंवा चपाती सोबत, जेवणामध्ये भाजी नसेल तर भाजीला पर्याय म्हणून आपण मुरंबा वापरू शकतो. थंड झाल्यावर हा मुरंबा काचेच्या भरणीत स्टोअर करून ठेवायचा. तर अशा पद्धतीचा मुरंबा तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.